बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता आणखी एकाची एंट्री झालेली आहे। आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबात हे एक नाव पुढे आलेलं आहे। सुग्रीव कराड असं या व्यक्तीचं नाव आहे आणि त्याच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचं जबाबात आता सध्या सांगितलं गेलेलं आहे। एकंदरीतच मोठी बातमी आपण पाहतोय। आपले प्रतिनिधी योगेश काशीद या संदर्भातली आपल्याला महत्त्वाची माहिती देत आहेत। योगेश, काय सांगाल, कोण आहे हे सुग्रीव कराड? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दररोज नवनवीन वळण येताना पाहायला मिळतंय। हे दोन जबाब समोर आले आहेत, महेश केदार आणि जयराम चाटेंचे, जे की कबुली जबाब आहेत, आरोपींचे जबाब आहेत। हे ज्या दिवशी मसाजोग गावामध्ये आवाजा पवनचक्की प्रकल्पावरती वाद झाला होता आणि याच वादामध्ये सुदर्शन घुलेला काही गावकऱ्यांकडून मारहाण झाल्याची देखील माहिती समोर आली होती। ही मारहाण सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून झाल्याची देखील बाब आता त्या आरोपींच्या जबाबामधून समोर आलेली आहे। सुग्रीव कराड हे चेकचे रहिवासी असून त्याच मसाजोग गावापासून काही अंतरावर त्यांचं गाव आहे आणि त्यांच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला मारहाण केल्याची माहिती त्या जबाबामधून दोनही आरोपींच्या महेश केदार आणि जयराम चाटेच्या जबाबामधून समोर आलेले आहे। धन्यवाद योगेश, अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भातली दिलेली आहे। एकंदरीतच या प्रकरणात आता अजून एका नावाची एंट्री झाली आहे, सुग्रीव कराडची एंट्री झाली आहे। म्हणून हा नेमकं कोण आहे आणि या मारहाण प्रकरणात त्याचा काही हात आहे का याचा तपास आता पोलीस करणार आहेत।